याच गावचे सरपंच रॉबर्ट जी फर्नांडिस यांना ही पुष्प देण्यात येते. मी अर्पिता बोनाडकर पंच सदस्य श्री राजेशजी मांद्रेकर, प्राध्यापक समीरजी मांद्रेकर यांना ही पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच निवृत्त प्राध्यापक श्री विठोबाजी बगळी, माफ करा सध्या कार्यरत असलेले विठोबाजी बगळी आणि आजचे सत्कार मूर्ती श्री चंद्रकांतजी फळगावकर, आणि त्याच बरोबरीनं चंद्रकांतजी गोवेकर, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकजी बोनाडकर यांनाही पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन व्यक्त करा. आयज हांव मांद्रे पंचायत सरपंच आयज हांगा संदी घेता आनी आमचे स्वर्गीय जे जयवंत मांद्रेकर हांकां सरकाराच्यान एक स्वर्गीय सूख मेळचें हे एक आशा बाळगिता. तेच भाशेन जो आमचो जयवंत मांद्रेकर वो संगीत वाजवणारो जे इन्स्ट्रुमेंटल जे आयच्या काळात जायते आमकां लोक कमी मेळटा आनी आमचे मांद्रे गांवचो ह्यो जो आमचो जयवंत मांद्रेकर आनी मांद्रे गांव खातीर एक बरें नांव हाडलां. जायतीं वर्सां ह्या संगीतान तो संगीत वाजोवन लोकांक उर्बा हाडपाचें काम करीत. आमी गांवांनी मागोवंक जाय की असले संगीत वाजोवपी आमकां आनी फावो करचे. तेच भाशेन हिंगा हाजीर आसलेले सगळ्यांक थँक्यू म्हणटा की तांणी म्हाका एक सहयोग दिला हिंगा एक दोन शब्द सांगपाक. थँक्यू. देव बरें करूं सर. तर खात्यात रुजू झाले इन्स्पेक्टर या पदावर आणि त्यानंतर 2016 साली DYSP या पदावर ते निवृत्त झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत संगीत सेवा म्हणजे गायन म्हणा किंवा संगीत नाटक अशा अनेक क्षेत्रातून त्यांनी संगीत सेवा बजावलेली आहे आणि रसिक प्रेक्षकांना आपल्या संगीत कलेचा आनंद प्राप्त करून दिला आहे. तर मी माननीय श्री लक्ष्मीकांत पाचेकर यांना विनंती करतोय की त्यांनी श्री चंद्रकांत फळगावकर यांना सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. ये फाटी येतो. ओके सर. ओके सर. धन्यवाद. यानंतर आज लाभलेले दुसरे सत्कार मूर्ती हरिभक्त परायण श्री विष्णू गोवा शेगावकर, जे ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून गोव्यात प्रचलित आहे. गीत रामायण या
कार्यक्रमाला ते सातत्याने निवेदन करत असतात. त्याच बरोबरीनं गीत दत्तात्रय आणि गीत साही या कार्यक्रमालाही ते निवेदन करत असतात. भजन कलाकार, नाट्य कलाकार या आदी क्षेत्रात ते प्रावीण्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे. त्याच बरोबरीनं एकूण 42 वर्षे त्यांनी शिक्षकी पेशावर ते कार्यरत राहिले आणि निवृत्त झाले. त्यानंतर 8 वर्षे सलग मुख्याध्यापक या पदावर ते कार्यरत झाले आणि अनेक सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी आपल्या जीवनात संगीत सेवा बजावत असताना अनेक पुरस्कारांनी ते अलंकारित झाले. त्यांनी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक अशा आदी राज्यात 3500हून अधिक कीर्तनाचे कार्यक्रम केले आहेत. आणि ह्याच कारकिर्दीचा, याच कार्याचा अनमोल ठेवा जपत असताना त्यांना गोवा राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबरीनं सांस्कृतिक कीर्तन या क्षेत्रातर्फे त्यांना कला आणि संस्कृती संचालनाचाही पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबरीनं राष्ट्रीय कीर्तन कला पुरस्कार, नारद मुनी पुरस्कार, जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार, समाज मित्र पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी अलंकारित झालेले आजचे सन्मान मूर्ती हरिभक्त परायण श्री विष्णू बुवा शिरोडकर. माफ करा, विष्णू बुवा शेटगावकर. तर अशा या ज्येष्ठ कलाकाराचा